किस दर्द को लेकर मरता है। प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या। प्यार किया कोई चोरी नहीं की, प्यार किया कोई चोरी नहीं की। छुप छुप आहें भरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या। प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या। आज कहेंगे दिल का फसाना, जान भी लेने चाहे जमाना। आज कहेंगे दिल का फसाना, जान भी लेने चाहे जमाना। मौत वही जो दुनिया देखे, मौत वही जो दुनिया देखे। घुट घुट कर यूं मरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या। प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या। उनकी तमन्ना दिल में रहेगी, शम्मा इसी महफिल में रहेगी। उनकी तमन्ना दिल में रहेगी, शम्मा इसी महफिल में रहेगी। इश्क में जीना इश्क में मरना, इश्क में जीना इश्क में मरना। और हमें अब करना क्या, जब प्यार किया तो डरना क्या। प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो डरना क्या। नमस्कार मित्रांनो, प्यार किया तो डरना क्या या कार्यक्रमात मी द्वारकानाथ संगीर तुमचं स्वागत करतो आणि नववर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो। हे येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरपूर रोमॅन्टिक जावं असं मी म्हणतो तुम्हाला। कारण रोमॅन्टिक असणं हे तितकंच महत्वाचं आहे आणि ज्या ज्या माणसाने रोमांस केले त्या माणसाला प्यार किया तो डरना क्या हे कधीतरी आयुष्यात म्हणावंसं वाटलेलं आहे। पण प्रेमात पडणारा प्रत्येक माणूस घाबरला सुद्धा आहे। तो फिल्म इंडस्ट्रीचा असला तरी सुद्धा तो घाबरलेला आहे आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रेमात पडून न घाबरलेले जे पुरुषोत्तम आहेत ना, त्यात एक 3-4च आहेत आणि त्यातला तुमचा आणि आमचा लाडका पुरुषोत्तम म्हणजे धर्मेंद्र। धर्मेंद्र प्रेमात पडला आणि त्यांनी प्रेम निभावून दिलं। खरं तर धर्मेंद्रला प्रेमात पडण्यासाठी काही करावंच लागलं काही, कारण हिंदी चित्रपट सृष्टीतल्या जेवढ्या नट्या होत्या त्या सगळ्या धर्मेंद्रच्या प्रेमात होत्या। मीना कुमारी पासून सुरुवात करून आपण अनिता राज, जी मला वाटतं धर्मेंद्रच्या मुलाच्या वयाची होती, ती सुद्धा धर्मेंद्रच्या प्रेमात होती। म्हणजे धर्मेंद्रच्या मुलाला सुद्धा आपल्या बापाची कॉम्पिटिशन वाटायची। आता तुम्हाला एक कारण सांगतो की सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांच्या दोघांचा ज्यावेळेला टाका जुळला होता तेव्हा धर्मेंद्र कुठल्या तरी एका सिनेमामध्ये या डिंपल बरोबर काम करत होता। त्यावेळेला सनी देओलनी डिंपलला सांगितलं, मेरे पापा से बच के रहना। म्हणजे किती भीती असावी बघा। आणि त्यामुळे त्यांनी जरी कितीही नट्यांबरोबर लफडं म्हणता येईल असं लफडं केलं असलं तरी प्रेम त्याने हेमा मालिनीवर नक्की केलं। पण हेमा मालिनीच्या प्रेमात पडणं ही सोपी गोष्ट होती। म्हणजे हेमा मालिनीच्या प्रेमात कोणी पडू शकतो, पण त्या प्रेमात ते प्रेम जिंकणं इतकं सोपं नव्हतं। कारण संजीव कुमार सुद्धा त्यावेळेला हेमा मालिनीच्या प्रेमात होता, पण संजीव कुमार त्याच्या आधी नूतनच्याही प्रेमात होता। नूतनकडून त्यांनी एक थोबाडीत सुद्धा खाल्ली होती। आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये संजीव कुमारला काही हेमा मालिनी मिळाली नाही आणि तो शेवटपर्यंत अविवाहितच राहिला। जितेंद्र सुद्धा हेमा मालिनीच्या प्रेमात होता आणि कदाचित हेमा मालिनी सुद्धा जितेंद्रच्या प्रेमात होती,
कारण त्यांच्या दोघांचं प्रेम हे साखरपुड्यापर्यंत आलं होतं. आणि त्याआधी शोभा नावाची जी आता जितेंद्रची बायको आहे, तिच्या प्रेमात सुद्धा जितेंद्र होता. म्हणजे जितेंद्र एका वेळेला 2-2 दोरे टाकत होता. पण हेमा मालिनी मिळते म्हटल्यानंतर तो शोभाला सोडायला तयार होता. साखरपुडा ठरला. त्या साखरपुड्याला धर्मेंद्र अगदी हिंदी फिल्म स्टाईल शोभाला घेऊन गेला आणि त्यांनी तो साखरपुडा मोडला. आणि तो मोडल्यानंतर हेमा मालिनी लक्षात आलं की धर्मेंद्र आपल्याला असं काही सोडणार नाही. जरी मुलाबाळाचा कुटुंबवत्सल माणूस असला तरी तो जर आपल्याबरोबर लग्न करायला तयार असेल तर आपलं लग्न करावं. आणि धर्मेंद्रने हेमा मालिनीवर लग्न केलं. त्याचा हेमा मालिनीला फायदा असा झाला की तिला सुद्धा सामाजिक मान्यता मिळाली. म्हणजे ती दुसरी बायको असून आणि कायद्याप्रमाणे ती दुसरी बायको होऊ शकत नसून सुद्धा हेमाला आज जे समाजात स्थान आहे ते धर्मेंद्रची बायको म्हणून पण आहे. आणि धर्मेंद्र किती हुशार माणूस आहे बघा की ज्या जितेंद्र आणि हेमाचं त्यांनी लग्न मोडलं ते तो जितेंद्र आणि धर्मेंद्र हे सुद्धा चांगले मित्र आहेत, कौटुंबिक मित्र आहेत. की तुषार म्हणजे जितेंद्रचा मुलगा आणि धर्मेंद्रची मुलगी ईशा हे सुद्धा एकमेकांच्या पिक्चरमध्ये काम करतात. धर्मेंद्रची जी पहिल्या बायकोची मुलं आहेत ती आणि हेमा मालिनीची मुलं हे स्वतःला बहीण भाऊ समजतात आणि एकमेकाला मदत पण करतात. आणि सगळ्यात जर त्यांच्या इथे कोण समजूतदार असेल ना तर धर्मेंद्रची बायको प्रकाश होती. तिने असं स्टेटमेंट दिलं की हेमा मालिनी इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की मी जर पुरुष असते तर मी सुद्धा तिच्या प्रेमात पडले असते. इतक्या समजूतदार बायका आपल्या नसतात म्हणूनच आपण घाबरत असतो. आणि धर्मेंद्रचं एक स्वतःचं गीत आहे जे गीत त्याला आजही हेमा मालिनीसाठी म्हणावंसं वाटत असावं, पल पल दिल के पास. ते तुमच्या समोर पेश करतोय डॉक्टर अजित देवल. पल पल दिल के पास तुम रहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो. जीवन मीठी प्यास ये कहती हो, पल पल दिल के पास तुम रहती हो. हर शाम आँखों पर तेरा चल लहराए, हर रात यादों की बारात ले आए. मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है, एक महका महका सा पैगाम लाती है. मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है. पल पल दिल के पास तुम रहती हो. धर्मेंद्र जेवढा मनाने ठाम होता तेवढा आमचा गुरुदत्त नव्हता. गुरुदत्तच्या आयुष्यात म्हणजे गुरुदत्त आणि गीतादत्तच्या आयुष्यात वैधार्यमान आली आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मुळात गुरुदत्त आणि गीतादत्त यांची जी स्टोरी आहे ती अतिशय सुंदर. गुरुदत्तला गीतादत्त ही अर्थातच बाजीच्या सेटवर भेटली कारण त्यांची गायिका होती. एस डी बर्मन तिच्याकडून गाणी म्हणून घेतली.
पण ज्या वेळेला गुरुदत्त तिला भेटला तेव्हा गुरुदत्त खऱ्या अर्थाने कोणीच नव्हता. तिने 300 गाणी म्हटलेली होती. ती बंगाली मधली एक अत्यंत मोठी गायिका होती. हिंदी सिनेमात सुद्धा तोपर्यंत तिचा दो भाई सिनेमा आला होता आणि ती खूप फेमस झाली होती. म्हणजे तिची स्वतःची मोटर होती आणि गुरुदत्त तिला भेटण्यासाठी बसनी यायचा. गुरुदत्त त्यावेळेला माटुंग्याला राहायचा, ती सुद्धा माटुंग्याला हिंदू कॉलनीत राहायची. आणि गंमत बघा की गुरुदत्तचं आपलं त्या गीता रॉयचं, तेव्हा ती गीता रॉय होती, गीता रॉयचं एका डॉक्टरशी लग्न जमलं होतं. साखरपुडा झाला होता आणि ती गुरुदत्तला भाऊ मानत होती. पण तरी सुद्धा गुरुदत्तने सांगितलं नाही बाबा माझं तुझ्यावर मन बसलंय. म्हणजे गुरुदत्त दादाबाई आणि नवरोजी झाला पुढे. आणि त्याला दादाबाई नवरोजी करण्यामध्ये हातभार SD बर्मनने लावला. SD बर्मनचं बहुतेक लग्न जमवण्याची संस्था असावी, कारण त्यांनी किशोर कुमारला सुद्धा लग्न जमवायला मदत केली. सुरैयालाही तो सांगत होता देवानंद बरोबर पळून जा. स्वतः मात्र त्यांनी सुद्धा असंच लव्ह मॅरेज केलं. पण सांगायचा मुद्दा काय की त्यांनी तिच्या मनात भरवलं की तुला जर तुझी कला वाढवायची असेल, तुला ह्या फील्डमध्ये जर यायचं असेल, नाव कमवायचं असेल तर तू गुरुदत्तशी लग्न कर. गुरुदत्त हा अत्यंत चांगला माणूस आहे. आणि तिने गुरुदत्तशी लग्न केलं. गुरुदत्त साठी तिची पावलं ही लक्ष्मीची पावलं होती. ती घरात आल्यानंतर गुरुदत्तची प्रचंड भरभराट झाली. पण शेवटी गुरुदत्त हा टिपिकल पुरुष होता. टिपिकल पुरुष म्हणजे काय की पुरुषांनी सचिवालयात नोकरी करो नाही तर सिनेमात, त्याची एकच इच्छा असते की बायकोनी आपली सेवा करायची. आपण संध्याकाळी घरी आल्यानंतर आपल्याला चहा आणि पोह्याची बशी, गुरुदत्तचे काय दुसरं बंगाली डिश असेल, आपल्याला प्रेमाने द्यायला पाहिजे. आणि त्यामुळे गीता दत्तवर बरीचशी रिस्ट्रिक्शन पडली. तिने कोणाकडे गायचं, किती रेकॉर्डिंग करायचं. मग तिची जी कला विकसित व्हायची होती ती विकसित दुर्दैवाने झाली नाही. आणि अर्थात त्याचा फायदा नंतर आशा भोसले यांना झाला. पण ज्या वेळेला वैदार्यमान गुरुदत्तच्या आयुष्यात आली त्यावेळेला गीता रॉयच्या लक्षात आलं की अरे गुरुदत्त तिच्यावरही प्रेम करतोय आणि आपल्यावरही प्रेम करतोय. आणि गीता रॉय ही नुसती गोड गळ्याची आणि नशिली आवाजाची गायिका नव्हती, ती दिसायला सुद्धा सुंदर होती. तिच्या ती काळी सावळी जरी असली तरी एक टिपिकल बंगाली सौंदर्य यामध्ये होते. आणि गुरुदत्तची जी अवस्था होती ती अडकीत त्याच्या सुपारीसारखी झाली, कारण एका बाजूला अस्सल बंगाली सौंदर्य, दुसऱ्या बाजूला मुस्लिम सौंदर्य. आणि तो अत्यंत सेन्सिटिव्ह माणूस होता. राज कपूरने त्याच्याबद्दल असं एक गमतीत एक विधान केलं होतं की गुरुदत्त इज सो सेन्सिटिव्ह that he should carry a label on his heart, fragile, handled with care. आणि त्याच ह्याच्यामध्ये गुरुदत्तने आत्महत्या केली. दोनदा गुरुदत्तला सोडून गीता रॉय बाहेर पडली. पण गीता रॉयचं मोठेपण बघा, तिने दारूला जवळ केलं पण दुसऱ्या पुरुषाला जवळ केलं नाही. तिला अनेक लग्नाच्या ऑफर्स आल्या पण तिने सांगितलं की मला माझं दत्त आडनाव बदलायचं नाहीये. आणि मीना कुमारी प्रमाणे तिचं आयुष्य बरबाद झालं. आणि मीना कुमारी प्रमाणेच दारूच्या आहारी जाऊन ती गेली. पण ज्या वेळेला दोघं जण अतिशय सुंदर प्रेमात होते त्यावेळेला गीता रॉयनी किंवा गीता दत्तनी म्हणूया मिस्टर अँड मिसेस 55 मध्ये एक गाणं म्हटलं होतं जे अर्थात पडद्यावर गुरुदत्त आणि मधुबालानी म्हटलं होतं, इधर तुम हसी हो इधर दिल जवां है. ते गाणं आम्ही तुमच्यासमोर पेश करतोय. राणा आणि उधर तुम हंसी हो इधर दिल जवां है, ये रंगीन रातों की एक दास्तां है. उधर तुम हंसी हो इधर दिल जवां है, ये रंगीन रातों की एक दास्तां है. ये कैसा है नगमा, ये क्या दास्तां है, बताए मोहब्बत मेरा दिल कहाँ है. ये कैसा है नगमा. गुरुदत्त गीताराच्या आयुष्यात ठिणगी टाकणारी वैदार्यमान गुरुदत्तच्या आयुष्यात कशी आली? ऍब्सोल्युटली ऍक्सिडेंटली. गुरुदत्त एका वितरकाकडे हैदराबादला गेला होता आणि तिथे तो गॅलरीत बसून मस्तपैकी बियर घेत होता आणि एक गाडी आली आणि त्याच्या गाडीच्या मागे लोक धावत होती.
आणि वैदारेमान वैदारेमान ओरडत होती. त्याला कळे ना की लोक एवढी वेड्यासारखी एका गाडीच्या मागे धावतायत आणि वैदारेमान वैदारेमान काय ओरडतात. म्हणून त्यांनी त्या वितरकाला विचारलं काय प्रॉब्लेम काय. तर तो म्हणाला अरे वैदारेमान नावाची एक आमच्या इथली नटी आहे, राजुल मटाई नावाचा एक सिनेमा आमचा तेलुगू सिनेमा प्रचंड गाजला, त्यामध्ये तिचा एक डान्स आहे आणि तो डान्स इतका उत्कृष्ट आहे की सिनेमा संपल्यानंतर त्याच तिकिटात पुन्हा डान्स दाखवला जातो. तर तो म्हणाला एवढा इंटरेस्टिंग डान्स आणि लोक थांबतात. म्हणून त्यांनी ठरवलं की तिला आपण भेटून घेऊया. म्हणून भेट ठरवली. भेटीमध्ये त्याच्या लक्षात आले की ऑर्डिनरी दिसायला पाहिजे, याच्या मागे एवढी लोक का धावतायत. तेव्हा त्या वितरकाने सांगितलं तू तिला प्रत्यक्षात बघितलंय, तू तिला स्क्रीनवर तिचा प्रेझेन्स बघ, तिचा डान्स बघ, मग तुझ्या लक्षात येईल की तिच्या मागे एवढे लोक काय आहेत. आणि जेव्हा गुरुदत्तने तो डान्स पाहिला तेव्हा गुरुदत्त त्या डान्सच्या प्रेमात पडला आणि हळूहळू त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा 5 वर्षाचा करार केला आणि तिला पहिल्यांदा CID आणि नंतर प्यासा हे 2 पिक्चर एकत्र दिले, त्यावेळेला गुरुदत्त सुद्धा तिच्या हळूहळू प्रेमात पडायला लागला. कारण शेवटी वैदारेमाने अस्सल मुस्लिम सौंदर्य होतं. आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की गुरुदत्त हा सेन्सिटिव्ह माणूस होता आणि त्यांनी प्रेम सुद्धा वैदारेमानवर तितक्याच सेन्सिटिव्हली केलं. पण वैदारेमानच्या हे लक्षात आलं की गुरुदत्तचं लग्न झालेलं आहे, त्याला मुलं आहेत आणि तो बायकोला सोडून काही आपल्याकडे येत नाहीये. त्यावेळेला तिची सुद्धा पंचायत झाली, कारण तिला सुद्धा आयुष्य काढायचं होतं, तिलाही काही करायचं होतं आणि तिच्या लक्षात येत होतं की गुरुदत्त हा काही आपल्याशी लग्न करणार नाहीये. तिने हळूहळू अगदी काही वेगात नाही पण हळूहळू गुरुदत्त पासून दूर जायला सुरुवात केली. गुरुदत्त बरोबर तिथं जे कॉन्ट्रॅक्ट होतं पहिलं ते 5 वर्षाचं होतं. ती इतकी घरची झाली होती की गुरुदत्तला ते कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करावं असं वाटलंच नाही. त्याला काही मंडळींनी सांगितलं की अरे हिचं कॉन्ट्रॅक्ट आपण रिन्यू करत नाही. तो म्हणाला काय गरज आहे, ती घरची आहे, ती दुसरीकडे कुठे जाणार नाही. आणि गुरुदत्तचं कॉन्ट्रॅक्टच असं होतं की जेव्हा गुरुदत्त सांगेल त्या सिनेमात ती काम करायची. म्हणजे गुरुदत्त आणि देवानंद हे अतिशय चांगले मित्र होते, त्यामुळे देवानंद बरोबर ती सिनेमात काम करायची किंवा गुरुदत्तला जे प्रोड्युसर्स आवडायचे त्यांच्याकडे तिला पाठवलं जायचं. पण एक दिवशी गुरुदत्तला लक्षात आलं की सुनील दत्त बरोबर त्यांनी एका सिनेमामध्ये मुझे जिने दो मध्ये काम घेतलं आणि आपल्याला सांगितलेलं नाही. तेव्हा दारूच्या नशेत गुरुदत्त सेटवर गेला आणि वैदारेमानच्या त्यांनी थोबाडीत मारली. तर सुनील दत्त तिथे होता आणि सुनील दत्त म्हणाला की तुला तुमची जी काही भांडण आहेत ती सेटवर नको, बाहेर जाऊन सोडव. गुरुदत्तनी ऐकलं नाही, पुन्हा एकदा थोबाडीत मारल्यानंतर सुनील दत्तने गुरुदत्तच्या थोबाडीत मारली आणि त्याला बाहेर काढला. पण त्यावेळेला गुरुदत्तच्या असं लक्षात आलं होतं की आपलं जे काही वैदारेमान बरोबर आहे ते आता फारसं टिकणारं नाहीये. आणि एका बाजूला वैदारेमान पण त्याच्याबरोबर यायला तयार नव्हती, दुसऱ्या बाजूला अर्थातच गीता रॉय त्याच्यावर चिडली होती आणि वैदारेमान ही त्यातल्या त्यात हुशार स्त्री होती. तिने हळूहळू ती गुरुदत्त पासून दूर झाली. पण एका क्षणी तिची जी भावना होती खऱ्या अर्थाने ती मला असं वाटतं गाईडमध्ये शैलेंद्रने फार सुंदर 2 शब्दात 2 वाक्यात वापरलेली आहे. आज फिर जिने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है. आणि तिने मला वाटतं जिने की तमन्ना स्वीकारली आणि बाहेर पडली आणि मग नंतर तिने कमलजीत या नटाबरोबर लग्न केलं. पण हे जे गाणं शैलेंद्रने जे लिहिलेलं आहे ते जसं त्या रोझीला गाईड मधल्या सुटेबल होतं ना तितकंच ते वैदारेमानच्या गुरुदत्तच्या बरोबरच्या रिलेशनशिपला तितकंच सुटेबल आहे. ते गाईडचं गाणं तुमच्या समोर पेश करते शिल्पा, डॉक्टर शिल्पा. कांटों से खींच के ये आंचल, तोड़ के बंधन बांधी पायल, कोई न रोको दिल की उड़ान को, दिल वो चला आज फिर जीने की तमन्ना, आज फिर मरने का इरादा है, आज फिर जीने की तमन्ना.
चक कुमार आणि मधुबाला यांच्या प्रेमाविषयी बोलूया असं मला वाटतं. दिलीप कुमार हा त्याच्या पहिल्या फिल्म पासूनच रोमॅन्टिक होता. त्याची ज्वारभाटा नावाच्या सिनेमातली जी हिरोईन होती तिचं नाव सुद्धा कोणाला आठवत नाही. दिलीप कुमार तिच्याही प्रेमात होता. त्याच्यानंतर कामिनी कौशल नावाची एक अतिशय चांगली गाजलेली नटी होती आणि दिलीप कुमारवर तिची पेअर खूप गाजली. दिलीप कुमार आणि ते दोघही एकमेकांच्या प्रेमात होते आणि कामिनी कौशल अर्थात तिचं लग्न झालं होतं आणि साधारण गुमराह सारखी तिची स्टोरी होती. बहिणीच्याच नवऱ्याशी तिने लग्न केलं होतं. बहिणीचा नवरा थोडा वयाने मोठा होता आणि दिलीप कुमार तरणा बाण मोठा नट म्हटल्यानंतर कामिनी कौशल त्याच्या प्रेमात पडली. दिलीप कुमारही त्याच्या प्रेमात पडला. पण शेवटी तो मुस्लिम ती हिंदू हे जे समीकरण होतं ते त्या काळात म्हणजे 1951-50च्या काळात जेव्हा पार्टिशन झालं होतं तेव्हा ते जुळणारं नव्हतं. नर्गिस असं म्हणते की हलचलच्या वेळेला दिलीप कुमारनी तिलाही डोळा मारला होता पण त्या बाबतीत तो यशस्वी झाला नव्हता. किंबहुना नर्गिसची जी आई जद्दनबाई तिची अशी इच्छा होती की दिलीप कुमारचं आणि नर्गिसचं लग्न व्हावं. याचं कारण दोघेही मुसलमान हा तर एक भाग होताच पण त्याचबरोबर दिलीप कुमार हा मोठा नट असल्यामुळे एकत्रितपणे आपल्याला चांगले पिक्चर कमर्शियली काढता येतील हा फायद्याचा विचार तिने केला. आणि पण त्या काळामध्ये दिलीप कुमारचं जर खरं प्रेम कोणावर बसलं असेल ना तर ते मधुबालावर होतं. आणि मधुबाला दिलीप कुमार हे खऱ्या अर्थाने अमर प्रेम होतं. दोघेही मुसलमान होते. खरं तर दोघांचं लग्न व्हायला हवं होतं पण ते दुर्दैवाने झालं नाही. म्हणजे दिलीप कुमारसाठी किती लोकांनी त्याग केलाय. दिलीप कुमारसाठी प्रेमनाथनी त्याग केला असं प्रेमनाथ म्हणतो. आणि प्रेमनाथनी जेव्हा त्या प्रेमनाथला कळलं की दिलीप कुमार तिच्याबरोबर लग्न करत नाही तेव्हा प्रेमनाथनी दिलीप द डॉंकी नावाचा एक सिनेमा काढायला घेतला होता. म्हणजे एका गाढवाने दुसऱ्या गाढवासाठी केलेला गाढवपणा होता असं मला वाटतं. शम्मी कपूर त्यावेळेला मधुबालाच्या प्रेमात होता पण दिलीप कुमार आहे म्हटल्यानंतर त्याने आपला घोडा मागे घेतला. किशोर कुमार दिलीप कुमार आणि मधुबालाच्या चिठ्ठ्या एकमेकांना त्यांना पोचवायच्या आणि मधुबाला खऱ्या अर्थाने त्याच्या प्रेमात होती आणि दिलीप कुमार पण त्याच्या प्रेमात होता. तरानाच्या वेळेला बऱ्याच वेळेला कॅमेरामध्ये फिल्म नसायची आणि ह्यांचा रोमांस सुरू असायचा. दिलीप कुमारची आयडिया होती असं सगळेजण म्हणतात. पण मग दोघांचं लग्न का झालं नाही. दिलीप कुमारने स्वतःच्या पुस्तकात असं लिहिलंय की तिच्या वडिलांची म्हणजे मधुबालाच्या वडिलांची तयारी होती माझ्याशी लग्न करण्यात पण त्यांची अट अशी होती की मधुबालाने आणि दिलीप कुमारने मिळून पुढे पिक्चर साईन करायला पाहिजे. म्हणजे पुन्हा एक कमर्शियल अँगल होता असं तिचं म्हणणं. दिलीप कुमार बद्दल असं म्हटलं जातं की दिलीप कुमार एकदा मधुबालाकडे लग्न करण्यासाठी गेला. नुसता गेला नाही तर तिच्या शूटिंगच्या वेळेला गेला. तिथे त्यांनी मेकअप रूम मध्ये जाऊन तिला सांगितलं की चल मी काझी बुक केलेला आहे आपण दोघं जाऊ आणि लग्न करू पळून जाऊन लग्न करू पण मला तू हवी आहेस आणि मला तू बायको म्हणून हवी आहेस. पण मधुबालाची पण इच्छा होती पण केवळ वडिलांना राग येईल आणि वडील चिडतील म्हणून मधुबाला जागची हल्ली नाही असं म्हणतात. आणि मधुबालाच्या वडिलांचा अँगल असा होता की जर मधुबाला गेली तर पुन्हा सोन्याचं अंड देणारी कोंबडी कुठे होती त्यांच्याकडे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालणार होता. या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं लग्न झालं नाही. पण एक गोष्ट सांगतो की त्याच्यानंतर दोघांचं कडाक्याचं भांडण सुद्धा झालं आणि नया दौर सिनेमाच्या वेळेला ज्या वेळेला दिलीप मधुबाला त्या सिनेमातून बाहेर पडली तेव्हा एक मोठी कोर्ट केस झाली. त्या कोर्ट केस बद्दल तुम्हाला सांगत नाही पण त्या कोर्टात दिलीप कुमारने कबूल केलं की माझं मधुबालावर प्रेम आहे आणि ती मरेपर्यंत ते प्रेम राहील. दिलीप कुमार किती हुशार होता. ती मरेपर्यंत म्हणजे मी मरेपर्यंत नाही ती मेली की मी दुसऱ्याला प्रेम करायला मोकळा. अशा रीतीने या दोघांचं खऱ्या अर्थाने प्रेम होतं. जे तरानात त्यांचं जे प्रेम जमलं त्या तरानाचं एक गाणं जे आहे ते गाणं तुमच्या समोर आम्ही पेश करतोय. शैला आणि अजित आणि राणा. नैन मिले नैन हुए बाबरे नैन मिले नैन हुए बाबरे चैन कहाँ मोरे सजन सावरे नैन हुए बावरे नैन मिले नैन हुए बाबरे चैन कहाँ मोरे सजन सावरे नैन हुए बावरे
थँक्यू. काही मंडळींनी आम्हाला तलत महमूदचा कार्यक्रम करा सांगितलं होतं म्हणून तलत महमूदचं हे गाणं घेतलं. आपण अख्खा कार्यक्रम जेव्हा करायचे तेव्हा करू, पण निदान एखादं गाणं तरी त्याचं असावं असं मला वाटलं. दिलीप कुमार कधीही लग्न करेल असं राज कपूरला वाटलं नव्हतं. त्यामुळे राज कपूरने एकदा दिलीप कुमारच्या बहिणीला सांगून टाकलं की ज्या दिवशी दिलीप कुमार लग्न करेल ना त्या दिवशी जमिनीला नाक घासत आणि हातावर मी दिलीप कुमारच्या लग्नाला येईल. आणि एकदा मधुबालाचं आणि त्याचं बिनसल्यानंतर दिलीप कुमार काही प्रेमात पडायचा राहिला नाही. मग तो वैजंती मालाच्या प्रेमात पडला. त्याच्यानंतर जेव्हा गुरुदत्त कडून वैदार्यमान निघाली तेव्हा काही काळ वैदार्यमान आणि गुरुदत्त यांच्या प्रेमाचे किस्से सुद्धा ऐकायला येत होते. त्याच्यानंतर अचानक बातमी आली की दिलीप कुमार आणि सायरा बानूचं लग्न झालं. दिलीप कुमार 44 वर्षाचा, सायरा बानू 20 वर्षाचे, म्हणजे खऱ्या अर्थाने जरट बाला विवाह होता. पण हे घडलं कसं? तर दिलीप कुमारचं असं म्हणणं आहे की सायरा बानू ज्या वेळेला इंग्लंडमध्ये शिकत होती त्यावेळेला दिलीप कुमारचा आन नावाचा मेहबूबचा जो सिनेमा होता तो तिथे लागला होता लंडनला, आणि तो सायरा बानूनी पाहिला आणि सायरा बानू तिथल्या तिथे दिलीप कुमारच्या प्रेमात पडली. सायरा बानू ज्या वेळेला मुंबईत आली तेव्हा तिने असं ठरवलं की आपल्याला फिल्ममध्ये जायचं आहे, आपल्याला दिलीप कुमार बरोबर काम करायचं. म्हणून ती दिलीप कुमारला भेटली आणि तिची आई नसीम बानू आणि दिलीप कुमार हे एकमेकाला अतिशय चांगले ओळखत होते, कारण एका सिनेमामध्ये दोघं एकत्र होते. किंबहुना नसीम बानू एखाद्या वर्षाने दिलीप कुमार पेक्षा मोठी असेल. फुटपाथ या सिनेमामध्ये नसीम बानू जवळजवळ दिलीप कुमारची हिरोईन झाली होती, पण तिला नवरा इंग्लंडला घेऊन गेला म्हणून ती तो सिनेमा करू शकली नाही आणि तिची जागा मीना कुमारीने घेतली. आता इथे आल्यानंतर सायरा बानूने दिलीप कुमारला गाठलं आणि सांगितलं की मला तुझ्यावर फिल्म करायची. तर दिलीप कुमार असं म्हणतो की तिने सांगितल्याबरोबर मी तिला सांगितलं की तू आणि मी शोभणार नाही, तू इतकी बारीक नाजूक आहेस, इतकी तरुण दिसतेस, आणि मी असं म्हणून त्याने असे केस आपले दाखवले आणि त्याला सांगितलं सॉल्ट अँड पेपर बघ, अर्धे केस पांढरे झाले आहेत. एवढंच नाही तर मी रोज डुकरासारखा खातो, ते आपल्याला नंतर कळलंच. त्यामुळे मी माझं शरीर पण जाडं झालेलं आहे, तू आणि मी एकमेकाला शोभू शकत नाही. तरी सुद्धा ती हटायला तयार नव्हती. राम और श्याम मध्ये भूमिका मिळवण्यासाठी तिने प्रयत्न केला, पण दिलीप कुमारने मुमताजला प्रेफरन्स दिला. आणि मग कदाचित तिच्याही लक्षात आलं की दिलीप कुमार आपल्याला कटवते म्हटल्यानंतर जो दारिद्र्य रेषेखालचा दिलीप कुमार म्हणजे राजेंद्र कुमार त्याच्या प्रेमात ती पडली. आणि त्याच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्या आईचं धाबं दणाणलं, कारण तो एक तर हिंदू आणि लग्न झालेला. ह्या नट्यांना बहुतेक एक्सपिरियन्स आवडत असावा, कारण ते नेहमी नवऱ्यानाच पळवायचे, म्हणजे लग्न झालेल्याच माणसाच्या प्रेमात पडायचे. हे आपण संपूर्ण हिंदी सिनेमासृष्टी पाहिली तर आपल्या लक्षात येईल. आणि गमतीची अशी गोष्ट की नसीम बानूनी दिलीप कुमारला सांगितलं की माझ्या मुलीला समजाव. आणि एका पार्टीमध्ये दिलीप कुमार तिला भेटणार होता, त्याने त्या पार्टीत सायरा बानूला पाहिलं आणि दिलीप कुमार समजवायला गेलेला दिलीप कुमार स्वतःच तिच्या प्रेमात पडला. स्वतः प्रेमात पडल्यानंतर दिलीप कुमार तिला घेऊन मरीन ड्राईव्हवर आला. त्याने एका ठिकाणी गाडी थांबवली आणि मग सायरा बानूला त्याने सांगितलं की 2 प्रकारच्या मुली असतात. म्हणजे दिलीप कुमारचे फंडामेंटल्स किती क्लिअर होते बघा. त्याने त्याला सांगितलं 2 प्रकारच्या मुली असतात. काही मुली असतात त्या फिरवण्यासाठी असतात आणि काही मुली या लग्न करण्यासाठी असतात. इतके फंडाच क्लिअर त्यांनी स्वतःच्या पुस्तकात लिहिले, म्हणजे हे मी माझ्या याचं सांगत नाही मनातलं. तर सायरा बानून त्याला असा प्रश्न विचारला की असं तू किती मुलींना सांगितलेलं आहेस? तर दिलीप कुमार असं म्हणाला की हे दुसरं कुणी म्हटलं असतं तरी मी प्रचंड चिडलो असतो, पण माझं तुझ्यावर प्रेम बसलंय त्यामुळे मी तुझ्यावर चिडत नाही, पण माझी खूप इच्छा आहे की तू माझ्याशी लग्न करावं. आणि तिथे त्या दोघांचं लग्न जमलं. दोघांचं लग्न झालं. दिलीप कुमारची अशी इच्छा होती की सायरा बानूने सिनेमात काम करू नये, त्यामुळे जे हातातले सिनेमे होते ते कम्प्लीट केले. मग दिलीप कुमार बरोबर गोपी नावाचा एक सिनेमा त्यांनी केला. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा दिलीप कुमारनी एकदा अस्मा नावाच्या मुलीशी लग्न केलं. आणि अस्मा नावाच्या ज्या मुलीशी लग्न केलं त्या सायरा बानूला प्रचंड धक्का बसला, कारण दिलीप कुमारनी कुराणावर हात ठेवून शपथ घेऊन सांगितलं होतं की माझं लग्न झालेलं नाहीये. तो पण सायराच्या कानावर बातमी आल्यानंतर सायराने नॅचरली विचारले की तुम्ही दोघांनी लग्न केलंय खरं आहे का? तर त्याने कुराणावर हात ठेवून नाही म्हणून सांगितलं आणि त्याचा धक्का सायराला प्रचंड बसला.
मग नंतर सायराने असं स्टेटमेंट दिलं की दिलीप कुमारला घरून प्रचंड फोर्स झाला, दिलीप कुमारच्या घरच्यांना सायरा बानू सून म्हणून नको होती, म्हणून अस्मा बरोबर लग्न केलं, पण नंतर तलाक सुद्धा दिला गेला. पण आज तीच सायरा बानू दिलीप कुमारला शेवटपर्यंत सांभाळते. आज तुम्हाला कल्पना आहे की त्याला अल्झायमर झालाय, त्याला काहीही कळत नाही, त्याला फारसं काही दिसत नाही. एक वेळ तर दिलीप कुमार एक सिनेमा बघत होता आणि तो सायराला असं म्हणाला की ये लड़का कौन है, ये लड़का बहुत अच्छी ऍक्टिंग कर रही है. त्या सायराने सांगितलं तुझीच ऍक्टिंग आहे, हा तूच आहेस म्हणून. आणि आज ती अक्षरशः त्याला मुलासारखा सांभाळते, त्याला सूट घालते, त्याला सूट घालून आणून बसवते, त्याचा आजार पण काढते. शेवटी एक गोष्ट फार महत्वाची आहे की पुरुष किती भरकटला ना तरी बाई मात्र त्याच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करत असते. इथल्या बायकांना खुश करण्यासाठी मी म्हटलेलं नाहीये, पण खऱ्या अर्थाने मी तुम्हाला म्हणतो की बाई ही शेवटी ट्रू असते. आणि ह्याच दिलीप कुमारनी जेव्हा सायरा बानूला पाहिलं तेव्हा सायरा बानूंनी ते एक जंगलीत गाणं म्हटलं होतं शम्मी कपूरसाठी, ते गाणं त्यावेळेला तिने दिलीप कुमारसाठी म्हटलं असावं. जंगलीतलं कुठलं गाणं तुम्हाला मी सांगायची गरज नाही, एहसान तेरा, ते तुमच्या समोर पेश करतोय राणा. एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो. एहसान तेरा होगा मुझ पर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, पलकों की छाँव में रहने दो. एहसान तेरा होगा मुझ पर. वन्स मोर आपण घेऊया जरा मैफिल पुन्हा तापून दे. दिलीप कुमार बद्दल बोललो, दिलीप कुमारच्या लग्नाबद्दल बोललो, मग मधुबालाचं काय झालं हा प्रश्न तुमच्या समोर असेल. मधुबाला ही बॉम्बे टॉकीज मध्ये असताना लहान होती, त्यावेळेला ती एक 7-8 वर्षाची. त्यावेळेला किशोर कुमार सुद्धा लहान होता, मदन मोहन हा संगीतकार सुद्धा लहान होता आणि मेहमूद सुद्धा लहान होता. हे 4 जण भातुकलीचा खेळ खेळायचे. त्यात मधुबाला बायको व्हायची आणि मदन मोहन नवरा असायचा आणि मेहमूद आणि किशोर कुमार हे लग्नामधले बाराती असायचे. लग्नामधल्या बारातींनीच मधुबालाला पळवलं. अर्थात किशोर कुमार पर्यंत पोचपर्यंत मधुबालाने अनेक लोकांवर प्रेम केली. तिने कमाल अमरोवीर केलं, एस मोहिंदर म्हणून एक म्युझिक डायरेक्टर होता, त्याला विचारलं लग्न करशील का. दिलीप कुमारचं तर मी तुम्हाला सांगितलं, प्रेमनाथ सारख्या मेदूवड्यावर पण केलं. तुम्हाला सांगतो त्याचा चेहरा मला नेहमी मेदूवड्यासारखा वाटतो, म्हणजे आकार नाही आणि तोंडाच्या जागी भूक, असं खरं तर हरकत नाही. प्रदीप कुमारवर केलं, भारत भूषणवर केलं आणि शेवटी तिने किशोर कुमारवर लग्न केलं. माझं असं स्वतःचं मत होतं की तिने जर भारत भूषणवर लग्न केलं असतं तर बरं झालं असतं, कारण भारत भूषण हा त्यावेळेला विदुर होता आणि भारत भूषण हा स्वभावाने पण अतिशय चांगला माणूस होता. रत्ना नावाची जी एक मराठी नटी आहे जी बरसात की रात मध्ये मधुबालावर होती, तिने शेवटी भारत भूषण बरोबर लग्न केलं आणि मग ते पुण्याला खूप काळ सेटल झाले होते आणि मग नंतर भारत भूषण इथे त्याची परिस्थिती अतिशय वाईट होती. पण किशोर कुमार बरोबर जेव्हा तिने लग्न केलं त्यावेळेला तिला केवळ सुहागन म्हणून मरायचं नव्हतं, एवढंच एक कारण होतं. कारण तोपर्यंत ती प्रचंड आजारी पडली होती, तिच्या हृदयाला भोक होतं, त्या भोकाचं निदान झालं होतं आणि ती फार काळ जगणार नाही. माहिती ही स्टोरी तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की ज्यावेळेला किशोर कुमार हनीमूनला घेऊन जायची ऐवजी तिला लंडनला घेऊन गेला त्यावेळेला डॉक्टरनी सांगितलं की तू प्रेताबरोबर लग्न केलेलं आहेस. पण हे किशोर कुमारला माहीत असून त्यांनी केला. ह्यात किशोर कुमारचा मोठेपणा आहे असं मला वाटतं. आणि नुसता मोठेपणा नाही तर पुढे 7 ते 8 वर्ष म्हणजे मधुबाला जाईपर्यंत किशोर कुमारनी तिचा प्रेमाने सांभाळ केला आणि तिच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम केलं. ह्याचं कारण डॉक्टरने त्याला स्पष्ट सांगितलं होतं की मूल होऊ द्यायचं नाही.
आणि त्या काळामध्ये कुटुंब नियोजनाची साधनं नव्हती, म्हणजे त्याची किती कुचंबणा झाली असेल मधुबालासारखी सुंदर स्त्री, ह्याचा तुम्ही विचार करा. आणि ह्याचा विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किशोर कुमारनी किती मोठा त्याग केला. आणि पुढे पुढे जसा आजार बळवला तसतशी मधुबाला जास्त जास्त भ्रमिष्ठ व्हायला लागली. मग ती एकदा अशी सांगायची किशोर कुमारला की तुझं माझ्यावर प्रेम नाही, तू बाहेर कुठल्या तरी बाईबरोबर फिरत असतोस. एकदा ती सांगायची की माझी चंचल नावाची जी बहीण आहे ती साधारण मायासारखी दिसते, मी गेल्यानंतर तू तिच्याशी लग्न कर. तिला दिलीप कुमारचं प्रेम आठवायचं आणि ती दिलीप कुमारचे सिनेमा कित्येक तास पाहत बसायची. तेव्हा किशोर कुमार त्याला सांगायचा की तू दिलीप कुमारचे सिनेमा का पाहतेस, त्याच्यापेक्षा तुझे सिनेमा पहा, तू चलती का नाम गाडी पहा, त्यात तू खूप सुंदर दिसते. दिलीप कुमार मध्ये काहीतरी पुटपुटत असतो, आकाशात बघत असतो, तू कशाला हे सगळं करतेस. पण तरी सुद्धा ती त्याच्यावर चिडून सुद्धा शेवटपर्यंत दिलीप कुमारनी आपल्या किशोर कुमारने तिला सांभाळली. आणि हीच मला असं वाटतं महत्वाची गोष्ट आहे की मधुबाला जगातली सगळ्यात सुंदर स्त्री, अजून तिच्यापेक्षा सुंदर स्त्री मी तरी पाहिलेली नाही आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाहीच नाही. अशा बाईच्या आयुष्यात तिला खरं प्रेम तर कधी मिळालंच नाही, म्हणजे प्रेमाची पूर्ती मिळाली नाही असं म्हणायला हरकत नाही. आपल्या किशोर कुमारनी मात्र तिच्यासाठी त्याग केला. पण त्यांची जी अतिशय महत्वाची महाराट आहे, खरंच सांगतो तुम्हाला, कारण तुम्ही जर एका अँगलने तुम्ही विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की खरंच किशोर कुमारने काय मिळवलं. त्याने काहीही मिळवलं त्याला. एवढी सुंदर स्त्री घरात होती पण तो काहीही करू शकला नाही. ती सतत आजारीच असायची. एका प्रेताबरोबर खऱ्या अर्थाने त्याने लग्न केलं होतं आणि सेवा करणं अशा स्त्रीची अत्यंत महत्वाची गोष्ट होती. त्यामुळे किशोर कुमारच्या ज्या भावना आहेत आणि मधुबालाच्याही त्या भावना असतील, त्या भावना एक थोडंसं, खरं तर आज आम्ही सिरियस गीत घेणार नव्हतो पण अजित देवलने मला सजेस्ट केलं की आपण हे गाणं घेऊया, कारण ते गाणं दोघांच्या आयुष्याला अतिशय जुळणारं गाणं आहे. किशोर कुमारचं तुमचं आमचं लाडकं गाणं, कोई हमदम ना रहा, कोई सहारा ना रहा, कोई किसी का न रहे. हे 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 हो 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 कोई हमदम न रहा, कोई सहारा न रहा, हम किसी के न रहे, कोई हमारा न रहा, कोई हमदम न रहा, कोई सहारा न रहा. शाम तन्हाई की है, आएगी मंजिल कैसे. शाम तन्हाई की है, आएगी मंजिल कैसे. जो मुझे राह दिखाए वही तारा न रहा, कोई हमदम न रहा, कोई सहारा न रहा. तुम्हाला आता मी एका वेगळ्या प्रेमाकडे घेऊन जातोय की खऱ्या अर्थाने हे साहित्यिक प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाही, जरी फिल्म इंडस्ट्रीतल्या माणसांनी केलेलं असलं. आणि त्या माणसाचं नाव आहे साहिर लुधियानवी. साहिर लुधियानवी हा खऱ्या अर्थाने साहित्यिक होता आणि त्याचा जो रोमांस होता तो हा साहित्यिक पातळीवरचा होता. साहिर लुधियानवी हा महान कवी तर होताच, पण माझ्या मते सगळ्यात मोठा गीतकार असं मी म्हणेन. त्याच्यावर मुली लट्टू होत, पण त्याला स्वतःला इन्फॅरिटी कॉम्प्लेक्स होता की त्याची पर्सनॅलिटी चांगली नव्हती. अमृता प्रीतम ही जी एक कवयित्री आहे, ही कवयित्री साहिरच्या प्रेमात एका मुशायऱ्यात पडली. तिचंही लग्न झालेलं होतं, तिचा नवरा सुद्धा साहित्यिक होता, पण तरी सुद्धा तिला साहिर बद्दल प्रचंड अट्रॅक्शन आणि प्रेम वाटलं. पण या साहिरला त्याचे शब्द गुलाम होते हो.
शब्द त्याच्यासाठी अक्षरशः गुलामगिरी करायचे, पण त्या साहिरला प्रेम व्यक्त करता यायचं नाही. त्याची प्रेम व्यक्त करण्याची जी पद्धत होती ना, थोडी तर राज कपूर कडून त्यांनी शिकायला हवी होती असं मला वाटतं. त्याची पद्धत अगदीच वेगळी होती. म्हणजे त्याने एकदा अमृता प्रीतमला सांगितलं की आपण दोघं चल चीनला पळून जाऊया, कारण तो कम्युनिस्ट होता. त्याने विचारलं चीनला कशाला आणि चीनला जाऊन काय करायचं? ते म्हणाले चीनला जाऊन आपण कविता करू. अरे मग कविता करायचं तर चीनला कशाला, भारतात राहून करू ना आपण. पण त्याचं असं म्हणणं होतं की चीनला एकदा गेल्यानंतर आपल्याला परत यायला नको. अमृता प्रीतम ही अतिशय दिसायला सुंदर होती आणि साहिरच्या काठोकाठ प्रेमात होती. इतकी की अमृता प्रीतमच्या मुलांनी एकदा आपल्या आईला विचारलं की काही लोक असं म्हणतात की आम्ही साहिर अंकलची मुलं आहोत, हे खरं आहे का? तेव्हा अमृता प्रीतमने सांगितलं की खरोखरच जर तुम्ही त्यांची मुलं असताना तर मला प्रचंड आनंद झाला असता. काय उत्तर दिलं बघा कवयित्रीने त्या. अमृता प्रीतम म्हणते की साहिर लुधियानवीने मला 2 व्यसनं लावली. एक विस्कीचं, चांगलं व्यसन आहे, काय वाईट नाहीये, आणि दुसरं व्यसन जे लावलं ते सिगरेटचं लावलं. आणि ते सिगरेटचं व्यसन का लागलं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की साहिर जेव्हा तिच्याकडे जायचा तेव्हा तो सिगरेट ओढायचा आणि ती सिगरेटची अर्धी थोटकं तिथे पडलेली असायची ऍशट्रे मध्ये. साहिर निघून गेल्यानंतर ती अर्धी जी थोटकं असायची ती ही पेटवायची आणि सिगरेट्स ओढायची. आणि अमृता प्रीतमचं असं म्हणणं होतं की ती सिगरेट ओढताना साहिरची बोटच माझ्या हातात आहेत असं मला वाटायचं. काय म्हणजे प्रेम एक्सप्रेस करणं पण किती ग्रेट होतं म्हणतो. तिने असं एका ठिकाणी म्हटलंय की एकदा साहिर आजारी पडला, त्याला कफ झाला होता आणि मी त्याच्या छातीवर विक्स चोळलं आणि कपाळालाही विक्स लावलं. असाच माझा हात त्याच्या छातीवर आयुष्यभर फिरत राहावा अशी भावना माझ्यात निर्माण झाली असं तिने म्हटलं. विक्सचा हा इतका चांगला साईड इफेक्ट मला माहित नव्हता खरं सांगायचं. अमरोज नावाचा पेंटर हा साहिरच्या आयुष्यात आला, हा अमृताच्या आयुष्यात आला, पण तरी सुद्धा साहिरनी फारसं वाईट वाटून घेतलं नाही, कारण साहिर त्यावेळेला सुधा मल्होत्राच्या प्रेमात पडला होता. सुधा मल्होत्रा ही साहिरपेक्षा लहान होती आणि ती गायिका होती. तिथे सुद्धा साहिर फारसं काही तिला सांगू शकला नाही. त्यामुळे सुधा मल्होत्रांनी जे शेवटचे काही अलीकडच्या काळात जे इंटरव्ह्यू दिले त्यात ती असं म्हणते की कदाचित साहिरचं माझ्यावर प्रेम असेल पण माझं काही साहिरवर प्रेम नव्हतं, आमची दोस्ती होती. या दोस्ती हा शब्द अतिशय चांगला. पण तिचा भाऊ असं म्हणतो की रोज आमची सकाळ ही साहिरच्या फोननी व्हायची. सुधा मल्होत्राला त्यांनी जी गाणी दिली त्यातलं एक जे गाणं आहे तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको, हे साहिरने केवळ तिच्यासाठीच लिहिलेलं वाटतं. आणि एन दत्ता हे जे म्युझिक डायरेक्टर आहेत त्यांना त्या काळात हार्ट अटॅक आला. त्या साहिरने सुधा मल्होत्राला सांगितलं ह्या गाण्याला तू म्युझिक दे आणि तू चांगलं देऊ शकशील, आणि तिने म्युझिक दिलं आणि ते गाणं गायलं. आणि पण साहिरचं जे एक सगळ्यात महत्वाचं गुमराह मधलं गाणं आहे की प्रेम जर संपवायचं असेल किंवा एक वेगळ्या प्रकारे तुम्हाला जर एखाद्या आपल्या प्रेयसीला सोडून जायचं असेल तर किती उदात्तपणे जाता येतं. चलो एक बार फिर से अब जमी बन जाए हम दोनों, हे जे गाणं आहे हे साहिरनी सुधा मल्होत्राचं लग्न झाल्यानंतर लिहिलं असं म्हटलं जातं, पण ते खरं नाहीये. कारण गुमराह आल्यानंतर 3 वर्षांनी सुधा मल्होत्राचं लग्न झालं, एक पहिली गोष्ट. आणि तलखिया नावाचा जो साहिरचा एक काव्यसंग्रह आहे जो त्यांनी फार पूर्वी लिहिला होता त्यामध्ये ते गाणं आहे. पण प्रेम समजा तुम्ही प्रेम पूर्ती करू शकत नसाल तर आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला कसं सोडावं याचं अतिशय सुंदर उदाहरण साहिर लुधियानवीने जे दिलेलं आहे गुमराहमध्ये.